आमची भूमिका जर म्हणलं तर आम्ही खासदार साहेबासोबत आहोत. खासदार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. किती नगरसेवक आहेत? किती जण त्यांच्यासोबत असतात? आम्ही 4-5 जण तर आहेत सोबत. दादा निर्णय घेतलेला योग्य वाटतो जर घेतला तर सगळी गटाचा लोकहितासाठी एखादा निर्णय जर घेतला तर तो कधीही निर्णय चांगलाच असतो. कारण का शेवटी राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी असतं. त्याच्यामुळं घेतलेला निर्णय तो योग्यच आहे. आता तुम्ही नगरसेवक आहात, काम करताना काय अडचणी येतात नेमकं लोकांच्या, काय काय प्रॉब्लेम होतात? थोडं सत्तेत नसल्यामुळं थोडा आम्हाला न्याय मिळत नाही, कामं वेळेवर होत नाहीत आणि लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं असते काम करण्यासाठी. लोकांना या गोष्टीशी काही देणं घेणं नसतं की बाबा ते सत्तेत आहेत का सत्तेच्या बाहेर आहेत. एखादा लोकप्रतिनिधी जो असतो तर लोकांच्या अपेक्षा असतात की त्यानं काम केलं पाहिजे कारण न देता. त्यामुळे सत्तेत गेलेलं कधी फायदाच आहे. विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे, उद्या जर बघायचं मतदान देखील आहे. मग त्या अनुषंगाने काही सूचना वगैरे राहिल्या का? आता नेमकं काय करणार आहे? अजून तर आम्हाला काही सूचना आलेल्या नाही. तुमची भूमिका नेमकं काय असणार आहे निवडणुकीत? जे पक्षश्रेष्ठी सांगतील त्या भूमिका असतील, परंतु आता आम्हाला त्या अनुषंगानं कुठले सूचना नाहीत. तसं काय बोलणं करणार आहात का? ओमराजेंशी काय बोलणार आहात का? नाही, आता बघू संध्याकाळपर्यंत काय होईल, क्लिअर चित्र होईल सगळं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.